नमस्कार. आजच्या वेळेत बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 2.3 मधला प्रश्न क्रमांक 5वा. काय दिलं आहे? खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. ओके, तर आपल्याला या संख्या दिल्या आहेत. एकूण किती आहेत? 7 आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त 1, 2, 3 बघायचे आहेत. ओके, आणि काय करायचं आहे? खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा. म्हणजे ह्या दोन संख्येमध्ये लहान कोणती आहे, मोठी कोणती आहे हे ठरवायचं आहे आपल्याला. ओके, असे आपल्याला किती गणित दिले? 7 दिले. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 3 बघायचे आहेत. तर पहिला आपण बघूया. तर प्रत्येक संख्या सोडवाव्या लागतील. 7 वर्गमूळ 2 आणि 5 वर्गमूळ 3. ओके, पहिला आपण 7 वर्गमूळ 2 सोडवूया. ओके, त्याचं काय होईल? वर्गमुळामध्ये 7ला आता वर्गमुळाच्या आत घ्यायचं आपल्याला. ओके, मग 7चा वर्ग किती? 49 गुणिले वर्गमुळाच्या आत 2 आहेत ते तसेच लिहूया. 49 गुणिले 2 किती होतात? वर्गमुळात 98. ओके, आता हे सोडून चाललं आहे वर्गमूळ 98. आता दुसरं बघूया. 5 वर्गमूळ 3. सेम. आता 5ला वर्गमुळाच्या आत घ्यायचं आहे. ओके, 5चा वर्ग किती? 25 गुणिले 3 जसं तसं लिहायचे. 25 3 किती होतात? 75. आता काय? वर्गमूळ 98 आणि वर्गमूळ 75. या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? लहान मोठेपणा ठरवायचं ना आपल्याला. मोठी संख्या ही आहे, म्हणजेच काय? या दोघांमधली ही मोठी संख्या आहे. 7 वर्गमूळ 2 म्हणून काय लिहायचं? 7 वर्गमूळ 2 वर्गमूळ 3. ओके, 5 वर्गमूळ 3पेक्षा 7 वर्गमूळ 2 हे मोठं आहे. तसंच आपल्याला दुसरं गणित सोडवायचं आहे. दुसरं काय दिलं आहे? वर्गमुळात 247 आणि दुसरं मुळात 274. आता हे गणित सोडवायची काही गरज नाही आहे, कारण ते सरळ सरळ दिसतं की 274 मोठे आहेत याच्यापेक्षा, म्हणून इथे लिहायचं आहे. फार तर तुम्हाला एवढंच वाक्य लिहायचं आहे की 247पेक्षा 274 मोठे असल्याने मोठे असल्याने हे बघा, वर्गमुळात 247 वर्गमुळात 274. ओके आहे. आता तिसरं गणित सोडवूया. तिसरं गणित सोडवावं लागेल आपल्याला. 2 वर्गमूळ 7 आणि वर्गमूळ 28. आता 2 वर्गमूळ 7 आपल्याला फक्त सोडवायचं आहे. हे ऑलरेडी दिलं आहे त्यांनी. 2 वर्गमूळ 7 हे गणित सोडवूया. ओके, 2ला आपल्याला वर्गमुळाच्या आत घ्यायचं. म्हणजे काय करायला लागेल? 2चा वर्ग करावा लागेल. 2चा वर्ग किती होतो? 4 गुणिले 7. आता 7 किती होतात? 28. वर्गमूळमध्ये 28 आणि हे पण 28च दिलं आहे. ह्याचं उत्तर किती आलं? 28. आणि ह्याचं पण उत्तर किती आहे? 28 दिलं आहे. म्हणजे दोन्ही समान आहेत. अशा प्रकारे काय? 2 वर्गमूळ 7 बरोबर वर्गमूळ 28 येतं आहे. ओके, तिसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर आलं आहे. अशा प्रकारे 3 गणिते झालेत. आता पुढची 2 गणितं पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. 4थं आणि 5वं. ओके, धन्यवाद.